ओळखले जाते, तर मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते। आता नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ला मुंबई या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं मूळ गाव आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड। त्याचबरोबर त्यांचं मूळ आडनाव आहे मुरपटे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने 1824 मध्ये नाना शंकरशेठ यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली? तर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने 1824 मध्ये नाना शंकरशेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती। आता लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी 1822 साली शिक्षण प्रसारासाठी हिंद शाळा व शाळा पुस्तक मंडळी स्थापन केलेली होती। त्यानंतर त्याचे 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन मध्ये रूपांतर झालेले आहे। प्रश्न क्रमांक 3। जनतेचे दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नाना शंकरशेठ यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर जनतेची जी दुःख आहेत ती सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नाना शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन 1852 ला स्थापन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 4। 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? तर 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे। त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिकही सुरू केलेले होते। 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो। प्रश्न क्रमांक 5। ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी कोणास दिली? तर ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिलेली होती। आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना 1844 मध्ये सुरत या ठिकाणी केलेली होती। त्याचबरोबर परमहंस सभेची स्थापना 1849 मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली होती। यावरही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। प्रश्न क्रमांक 6। मराठी भाषेचे पाणिनी किंवा मराठी भाषेचे व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 7। प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केलेले होते। यांचा जन्म झालेला आहे कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे। त्याचबरोबर धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकांचे त्यांनी संपादनही केलेले आहे। जांभेकरांचे दर्पण दिग्दर्शन मध्ये ते प्रथम लेखन करत होते। कोण? तर भाऊ महाजन। त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे। प्रश्न क्रमांक 9। लोकहितवादी असे कोणत्या समाज सुधारकाला संबोधले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असेही म्हणतो। सर्वांगीण सुधारण्याचे आद्य प्रवर्तक असेही त्यांना म्हटले जाते। त्यांनी एकूण 36 ग्रंथ लिहिलेले। त्याचबरोबर लोकहितवादी हे मासिकही त्यांनी सुरू केलेले होते। प्रश्न क्रमांक 10। ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना भाऊदाजी लाड म्हणजे रामचंद्र विठ्ठल लाड यांनी सुरू केलेली होती। आता कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असेही म्हटले जाते। त्याचबरोबर गिरनार पर्वतातील रुद्रदामनच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेष्टनचा नातू आहे हे भाऊदाजी लाड यांनी सिद्ध केलेले होते। प्रश्न क्रमांक 11। महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा कोठे सुरू केली होती? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेली होती 1 जानेवारी 1848 ला। त्याचबरोबर 3 जुलै 1851 मध्ये बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती आणि 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केलेली होती। त्याच्यानंतर 15 मार्च 1852 ला
वेताळ पेठेत मुलींची शाळा सुरू केलेली होती. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 12. पुण्यातील गोखल्यांच्या बागेत महात्मा फुलेंनी पहिला विधवा पुनर्विवाह कधी घडवून आणला? तर पुण्यातील गोखल्यांच्या बागेत महात्मा फुलेंनी पहिला विधवा पुनर्विवाह 1864 मध्ये घडवून आणला होता. प्रश्न क्रमांक 13. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुलेंनी कधी केली? तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी 1863 मध्ये केलेली होती. महात्मा फुलेंनी काशीबाई या विधवा भगिनीच्या यशवंत या मुलास दत्तक घेतलेले होते, कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अपत्य नव्हते, म्हणून त्यांनी काशीबाई या विधवा भगिनीच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलेलं होतं. प्रश्न क्रमांक 14. 1877 मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर 1877 मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 15. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा त्या निधनानंतर प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ आहे. त्याचबरोबर गुलामगिरी हा एक त्यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेले आहे. आता सत्यशोधक समाजाचे जे ब्रीदवाक्य आहे ते आहे सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी. प्रश्न क्रमांक 16. महात्मा फुले यांनी 1883 साली आपल्या कोणत्या पुस्तकातून सर्वप्रथम गोरक्षणासाठी कायद्याची मागणी केली? तर महात्मा फुले यांनी 1883 साली आपल्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामधून गोरक्षणासाठी कायद्याची मागणी केलेली होती. आता महात्मा फुले यांचे अन्य काही साहित्य संपदा आपण पाहूया. त्यामध्ये आहे तृतीय रत्न नाटक, हे त्यांचं 1855 ला आलेलं होतं. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा गद्य त्यांचा ग्रंथ आहे 1891 सालीचा. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावर त्यांनी पोवाडा लिहिलेला होता, तो 1869 मध्ये. या पोवाड्याद्वारे महात्मा फुलेंनी महाराजांना कुळवाडी भूषण अशी उपाधी दिलेली होती. त्याच्यानंतरचा त्यांचा पद्यात्मक असलेला ग्रंथ आहे ब्राह्मणांचे कसब, हा 1869 मध्ये त्यांनी लिहिलेला होता. त्याच्यानंतर आहे गुलामगिरी हा गद्य म्हणजे गद्यामध्ये आहे तो 1873 मध्ये हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता. हा जो गुलामगिरी ग्रंथ आहे तो गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस त्यांनी समर्पित केलेला होता. प्रश्न क्रमांक 17. 1870 साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली होती? तर 1870 साली पुणे या ठिकाणी पहिली शिवजयंती ज्योतिराव महात्मा फुले यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1895 पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर व नारायणराव लोखंडे यांनी 11 मे 1888 ला दिलेली आहे. महात्मा गांधी. आता महात्मा गांधींनी ज्योतिबांबद्दल काय म्हटलेलं आहे? तर ज्योतिबा हे खरे महात्मा होते. त्यानंतर ग्रामची हे तत्ववेत्ते आहेत, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना सेंद्रिय बुद्धिमंत असे म्हटलेले आहे. पुढे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटलेले आहे. डॉक्टर धनंजय कीर यांनी फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हटलेले आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुलेंना, इथं मुलींना झालेला आहे, इथं तुम्ही फुलेंना करा, महात्मा फुलेंना समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक होते कृष्णराव भालेकर.
त्याच्यानंतर 26 महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कोणी कार्य केले होते? तर महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कोणी कार्य केले? तर श्रीमती फातिमा शेख यांनी केले. यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिलेली होती. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. आता सावित्रीबाई फुले यांचं काय आपण हे साहित्य पाहूया. त्यामध्ये येतं 52 कशी, काव्य फुले, सुबोध रत्नाकर हे त्यांचे काही काव्य संग्रह आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाच्या त्या पहिल्या अग्रणी म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 3 जानेवारी हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी 3 जानेवारी हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 इसवी सन 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा कोणी फोडली? तर इसवी सन 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य विष्णुशास्त्री पंडित यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 1870 मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी यांनाच आपण सार्वजनिक काका असे म्हणतो. यांनी 1870 मध्ये पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बाबा पद्मनजी हे यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक आहेत. त्याचबरोबर त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्रही लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो कोण होते? तर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 27 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून कोणी काम पाहिले? तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिलेले होते. प्रश्न क्रमांक 28 गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या 2 भाषात सुरू केले? तर मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलेले होते. आणि जे सुधारक साप्ताहिक आहे त्या मराठी आवृत्तीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 29 शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. आता पंडिता रमाबाईंचा आणखीन काही कार्य पाहूया आपण. तर त्यांनी शारदा सदनची स्थापना मुंबई या ठिकाणी 1 मे 1889 मध्ये केलेली होती. त्याच्यानंतर आर्य महिला समाज पुणे याची स्थापना 1 मे 1882 साली केलेली होती. त्याच्यानंतर मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी 1896 मध्ये. त्याच्यानंतर रमाबाई असोसिएशन 1887 अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 30 विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती. आता या विधवा विवाहोत्तेजक मंडळ पुणे या ठिकाणी 1893 मध्ये स्थापन केलेले होते. त्याचबरोबर त्यांनी अनाथ बालिकाश्रम 1 जानेवारी 1899 ला सुरू केलेले होते. त्याच्यानंतर महिला विद्यालय 1907 मध्ये हिंगणे या ठिकाणी आणि निष्काम कर्म मठ 1910 साली. अशा प्रकारे त्यांचे सामाजिक कार्य आहे. त्याचबरोबर त्यांनी जे महिला विद्यापीठ सुरू केलेलं होतं 3 जून 1916 त्या विद्यापीठात सर विठ्ठलदास ठाकरजी या व्यक्तीने आपल्या मातोश्रीच्या स्मरणात 15 लाख रुपये देणगी दिलेली होती. त्यामुळे त्यानंतर 1949 पासून हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31
भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32, कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा कोणी केला? तर कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. हा त्यांनी 1901 मध्ये कायदा केलेला होता. त्याचबरोबर 1899 ते 1901 या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडलेले आहे. त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम यमाजी कांबळे यास 1916 मध्ये चहाचे दुकान उघडून दिलेले होते. भोगावती नदीवर धरण बांधून त्यांनी राधानगरी गावही वसवलेले आहे. शाहू महाराजांनी 1912 मध्ये त्यांनी खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेत कानपूरच्या जनतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 33, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना 14 जून 1928 साली केलेली आहे. त्याचबरोबर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 8 जुलै 1945 ला केलेली आहे. गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? तर लंडन येथे झालेल्या 3 गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 35, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती? तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 36, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल केव्हा तयार केले? 11 एप्रिल 1947 ला हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले होते. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानदिनी म्हणून साजरा करण्याचा निर्णय केव्हा घेतला? तर आपण जो 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान दिन साजरा करतो, तर हा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने 14 एप्रिल 2017 पासून केलेला आहे, त्यांच्या 126व्या जयंतीपासून. प्रश्न क्रमांक 38, 30 एप्रिल हा दिवस ग्राम जयंती म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? तर 30 एप्रिल हा ग्राम जयंती दिन म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. आता राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराजांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे. आता तुकडोजी महाराजांचे काही ग्रंथ प्रमुख पाहूया. त्यामध्ये आहेत ग्रामगीता, आदेश रचना, सुविचार स्मरणी, हे काही महत्त्वाचे ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. प्रश्न क्रमांक 39, पत्री हा पहिला देशभक्तीपर काव्यग्रंथ कोणी लिहिला? तर पत्री हा पहिला देशभक्तीपर काव्यग्रंथ साने गुरुजी, त्यांनाच पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. आता साने गुरुजींचा आणखीन काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते पाहूया. त्यामध्ये येते श्यामची आई, हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी हे मासिक, काँग्रेस हे साप्ताहिक, साधना हे साप्ताहिक आणि खरा तो एकच धर्म ही त्यांची कविता जी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केलेला होता. प्रश्न क्रमांक 41, राजर्षी शाहू महाराज 1920 साली ... येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. तर 1920 साली ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाराज हुबळी येथे झालेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 42, जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी इसवी सन 1944 मध्ये समता मंच कोणी स्थापन केला? तर इसवी सन 1944 मध्ये समता मंच
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणासाठी केली? तर 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 44. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये कशाची मागणी केली होती? तर गोलमेज परिषदांमध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार मागणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 45. सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 46. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी कोणत्या वृत्तपत्रांचा वापर केला? तर जनता पत्र व मुकनायक या वृत्तपत्रांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी यांचा वापर केलेला होता. प्रश्न क्रमांक 47. मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले होते? तर मानवी समता हे मासिक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलेले. प्रश्न क्रमांक 48. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेला अनाथाश्रमचा उद्देश काय होता? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये अनाथाश्रम सुरू त्याचा उद्देश होता विधवांना शिक्षण देणे. क्रमांक 49. राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रज गदगुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती? तर ते सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रज गदगुरु या पदावर केलेली होती. प्रश्न क्रमांक 50. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला होता? तर 1911 मध्ये शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजास आश्रय दिलेला होता. प्रश्न क्रमांक 51. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला होता. प्रश्न क्रमांक 51. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर महात्मा फुले यांनी 1855 साली तृतीय रत्न हे नाटक लिहिले होते आणि याची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित होती. प्रश्न क्रमांक 52. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 53. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कोणी केलेले? तर धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 54. गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाईंनी सुरू केलेल्या शारदा सदन या संस्थेचे हितचिंतक होते. प्रश्न क्रमांक 55. गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? तर सुधारक हे साप्ताहिक सुरू करण्यामागचा उद्देश गोपाळ गणेश आगरकरांचा होता पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करणे. प्रश्न क्रमांक 56. महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये समता संघ स्थापन केलेला होता आणि या संस्थेच्या पुढे जाती निर्मूलन संस्थेत रूपांतर झालेले आहे. प्रश्न क्रमांक 57. सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता? तर सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश होता मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी करणे. प्रश्न क्रमांक 58. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशा विरुद्ध आवाज उठवला? तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवलेला आहे. प्रश्न क्रमांक 59. महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे? तर महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजातील मुलीने धार्मिक स्तरावर निबंध लिहिलेला होता. आणि आता आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर जगन्नाथ
शंकर सैफ यांनी आपल्या मुंबई येथील राहत्या घरात मुलींसाठी शाळा सुरू केलेली होती। तर धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।